तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर महाजेनकोचा टेक्निशियन 3 च्या डेट्स आहेत त्या आलेल्या आहेत। आजची तारीख आहे, आजच नोटिफिकेशन आलेलं आहे। ऑफिशियल वेबसाईटवर अजूनपर्यंत दिसत नाही आहे, पण तरीसुद्धा हे परिपत्रक आलेलं आहे 22 एप्रिल 2025चं। त्याच्यामध्ये टेक्निशियन 3 च्या एक्झाम डेट्स कधी आहे त्याबाबतीत मेन्शन केलेले आहेत। तर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर होता 4/2024 टेक्निशियन 3 ची डायरेक्ट जी एक्झाम होणार होती। तर त्याच्या डेट्स आहेत ते 8, 9, 10, 15 आणि 19 टोटल 5 दिवशी होणार आहे। 8, 9, 10, 15 आणि 19 मे। ओके, मे मंथमध्ये होतील, म्हणजे आपल्याकडे ऑलमोस्ट आपण 2 ते 3 वीक आहे ओव्हरऑल असं म्हणू शकतो। 3 सत्रांमध्ये घेण्यात येतील, म्हणजे टोटल 3 शिफ्ट असतील। बघतोय आपण की 5 दिवस पेपर आहे आणि 3 शिफ्ट आहे, म्हणजे टोटल 15 डिफरंट पेपर होतील। बिकॉज ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्यांनाच एलिजिबल, सगळ्या ट्रेड्सला एलिजिबल केलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त ॲप्लिकेशन्स आलेले असणार, त्यामुळे 5 डिफरंट दिवशी पेपर ठेवलेला आहे आणि टोटल 3 शिफ्टमध्ये पेपर असणार आहेत। ओके, जे ॲडमिट कार्ड वगैरे ते अजून आलेलं नाही आहे, त्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर, म्हणजे महाजेनकोच्या ऑफिशियल वेबसाईटवर थोड्याच वेळात किंवा काही दिवसांमध्ये आपल्याला दिसून येईल। मोस्टली 1 वीक आधी आपल्याला त्याच्यात दिसून येतं। तर हा एक शॉर्ट अपडेट होता। आता महाडिस्कॉमचं विद्युत सहाय्यकची पण एक्झाम डेट बाबतीत बरेच क्वेश्चन्स होते की कधी असू शकते। तर टेंटेटिव्हली आता आपण बघितलं की 19 मेपर्यंत तर जेनकोचाच पेपर आहे। सो देर इज हाय चान्सेस की आफ्टर 19 मे म्हणजे आपण एक लास्ट वीक ऑफ मेमध्ये आपण कन्सिडर करू शकतो, लास्ट वीक ऑफ मे। ओके, हे टेंटेटिव्ह एक टार्गेट घेऊन आपण एक्सपेक्ट करू शकतो। हे टेंटेटिव्ह टार्गेट आहे, एक्झॅक्ट डेट्स अजून काही कन्फर्म नाही किंवा स्लॉट वगैरे बुकिंग अजून झालेली नाही आहे, त्या बाबतीत काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे। पण एक आपण 20 म्हणजे 25 ते 30 मेच्या अराउंड टेंटेटिव्हली असू शकते, ह्या हिशोबाने आपण प्रिपेअर करू शकतो। म्हणजे येत्या 1 ते सव्वा महिन्यामध्ये एक्झाम आपली एक्सपेक्टेड ते करू शकतो। आणि दुसरं, आता तुमच्या मनात परत असेल की ट्रान्सकोचा आपला असिस्टंट टेक्निशियनचा रिझल्ट कधी आला होता। खरंच एक्सपेक्टेड होतं की या वीकमध्ये यायला पाहिजे, खरं अजूनही 2-4 दिवस आहेत आपल्याकडे। तर बघूया आपण या वीकमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो जर रिझल्ट आहे ते। रिझल्ट आला तर मी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचूनच, ऑफिशियली किंवा अनऑफिशियली कुठलाही अपडेट, म्हणजे डेट्स आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही की कुठल्या डेटला रिझल्ट येईल, ते आपण टेंटेटिव्ह एक अंदाज लावत असतो। तर त्या हिशोबाने लास्ट वीक आपल्याला एक्सपेक्टेड होतं, पण लास्ट वीकमध्ये बऱ्याच सुट्ट्या वगैरे होत्या। पण बाकीच्या ज्या काही एक्झाम्स होत्या ज्या झालेल्या होत्या, पोस्ट टेक्निशियन 1ची असू दे किंवा टेक्निशियन 2ची असू दे, त्या सगळ्या रिझल्ट लागलेले आहेत। तर फक्त असिस्टंट टेक्निशियन म्हणजे विद्युत सहाय्यकचा रिझल्ट फक्त ट्रान्सकोचा बाकी आहे। सो दिस हाय पॉसिबिलिटीज की या वीकमध्ये लागून जाऊ शकतो। ठीक आहे, टिल देन जो कोणी जेनकोमध्ये टेक्निशियन 3चा फॉर्म भरला असेल, प्रिपरेशन करायला स्टार्ट करा अजूनपर्यंत स्टार्ट केली नसेल तर। आणि डिस्कॉमची पण आपण एक अंदाज लावू शकतो की एखाद महिन्यामध्ये 25 ते 30 मेच्या आसपास आपल्याला एक्झाम जे ते दिसून येईल। ओके, ऑफिशियल अपडेट आला तर मी इथे तुम्हाला चॅनलवर कळवेनच। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन अपडेटसोबत।